सांगाल? थोड्या मोठ्या प्रमाणात समर्थक आपले आलेले आहेत, आपण आज मोठ्या प्रमाणात काय सांगाल? गेले 2-3 वर्षापासून किंवा 5 वर्षापासून जे तालुक्यामध्ये अस्थिरता आहे, वेगवेगळे चालले किंवा जरी मागणी केली जाते त्या गोष्टीचा निश्चित या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आले आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण तालुका पाहतो की आजच्या या सभेमध्ये कोण काय बोलते त्याच्यावरती निश्चितपणे काही लोक आशा आहे गेले 5 वर्षात जे काय वाईट काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी आजच्या सभेच्या माध्यमातून आळा बसल्या. प्रमुखाचे मुद्दे काय होते? गेले 3-4 वर्षामध्ये माझ्या बाबतीत जो अन्याय घडला ते कुठे गणित दाखल अनेक कार्यकर्त्यांच्या बाबतीत तालुक्यामध्ये अन्याय झालेला आहे. फक्त व्यासपीठ असल्यामुळे त्यांना मत व्यक्त करता येत नव्हतं आणि मी हे व्यासपीठ निर्माण केलं कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी मत मांडलं. खऱ्या अर्थाने अन्यायाच्या विरोधात आणि निश्चित म्हणून आजची ही सभा या ठिकाणी. अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये पैसे पकडले जात आहेत आणि आता तुम्ही भाषणात दावा केला होता की आमदारांनी 4,000 ते 5,000 रुपयाचा भाव फोडलाय. अनेक ठिकाणी पैसे पकडले जात आहेत, त्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला काय वाटतं? तालुक्यामध्ये अशी संस्कृती कधीच नव्हती. मी सुद्धा गेल्या 25 वर्षापासून राजकारण पाहतोय, जवळून पाहतोय. अनेक प्रचार विधानसभेचे केले, जिल्हा परिषद पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुका लढण्याचं काम, कार्यकर्त्यांना उभे करण्याचं काम केलं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात दर येऊन मतदान घेणं, महिलांना, तरुण मुलांना चुकीच्या मार्गाला लावणं, चुकीच्या मार्गाला म्हणजे पैशाचं आम्ही जातो, ह्या गोष्टी आम्हाला मान्य नसल्यामुळे हा पैशाचा उद्वास चालला आहे. हा पैसा शेवटी जनतेचा आहे आणि याला कुठेतरी आळा बसावा हा आमच्या मागचा खरा उद्देश आहे आणि या गोष्टी थांबतील, या लोकांमध्ये बदल होईल अशा प्रकारची मला आशा वाटते. खरं तर सहकार क्षेत्रात तुमचं खूप मोठं नाव आहे. किती लोक आहेत की खूप नाराज आहेत या सगळ्या गोष्टी? सहकाराचा आमदारांचा काहीच समजणार, त्यांना काहीच समजत नाही. एका सोसायटी, दूध संस्था, खरेदी मार्केट, कारखाना, बँक, जिल्हा बँक या सगळ्या व्यवस्था वेगळ्या आहेत आणि त्याचा काहीच संबंध आहे. त्यांचा आमदारांचा फक्त कॉन्ट्रॅक्टर कंपन्या या व्यावसायिक दृष्टीने त्यांचा संबंध येतो. त्याच्यामुळे ह्या सहकारातला विकासाचा काहीच संबंध नाही. त्यामुळे त्यांना ते काढणार पण. पगारी कार्यकर्त्यांच्या संकल्पनेमुळे खरा कार्यकर्ता कसा संपत चाललाय त्याबद्दल थोडंसं विशद करून सांगा. पगारी कार्यकर्ता ही व्यवस्था नसली पाहिजे. कार्यकर्ता हा लहानपणापासून एक कार्य करतो, त्याला काहीतरी विजन असतं की मी गावचा सरपंच व्हावा, पंचायत समितीत जावं, नगरपालिका नगरसेवक व्हावं, उद्या भविष्यातला आमदार व्हावं, अशा कार्यकर्त्याची इच्छा असते. पण ती इच्छा सगळी मोडीत काढून आज पगारी कामगार नेमले गेले. त्या पगारी कामगारांचं सुद्धा फार मोठं नुकसान आहे. त्यांना उद्या कोणी कामाला पण घेणार नाही, त्यांना व्यवसाय करणं पण कठीण जाईल. आज त्यांना मजा वाटत असेल परंतु त्याचं फार मोठं नुकसान हानी आहे. आमदारांना माझी विनंती आहे, खऱ्या अर्थाने त्याचा पगार वाढवला पाहिजे किंवा त्यांना कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब दिला पाहिजे. नाहीतर त्यांचं नुकसान आहे. ही व्यवस्था तालुक्यात हद्दपार झाली पाहिजे. कार्यकर्ता ही व्यवस्था अगदी योग्य आहे, प्रत्येकाचं विजन असतं आणि त्याचा कुठेतरी शेवट चांगला असतो. म्हणून कार्यकर्ता व्यवस्था ही जगली पाहिजे, राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. मतदारांना आपण काय आव्हान करा? तालुक्यातल्या मतदारांना आव्हान करतो की जर भविष्य काळामध्ये तालुका संस्कार ठेवायचे असेल, तालुक्यामध्ये धार्मिक क्षेत्र वाढवायचं असेल, महिलांना, वारकऱ्यांना या बाबतीत जर आदर्श म्हणून पुढे नजरेसमोर ठेवायचे असेल तर ह्या गोष्टी तालुक्यातल्या ज्या चालल्या चुकीच्या, लहान लहान मुलांना ढाब्यावर जाणं, त्यांना दारू पिण्यासाठी पैसे देणं, ही संस्कृती जर थांबवण्याची असेल तर हा उद्याच्या 20 तारखेला बापूसाहेब बेगड्यांना आपण सर्वांनी मतदान करून विजय करावा आणि कुठल्याही परिस्थितीत आमदार सुनील शेळके यांना या वेळेला थांबवण्याची आवश्यकता आहे. आता भविष्य काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये अनाथ घडेल आणि तालुक्याला एक वेगळी दिशा मिळेल. त्यासाठी हे आवश्यक आहे की बापूसाहेब बेगडे निवडून आले.